भावार्थ भगवद्गीता. भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. अध्याय 3. कर्मयोग. अर्जुन म्हणाला, मानी जनार्दना जरी तू बुद्धिसी श्रेष्ठ कर्माहुनी, काय केशव प्रयोजन युद्धात थोरया मज गुंतुनी. बावरे मन हे माझे बोलताची संदिग्ध तू केशवा. काय मजला श्रेयकर वद निश्चित एकदा हे माधवा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, निष्ठा दोन जगिया बोलिलो पार्थ पूर्वीच तुझ असे. ज्ञानयोग सांख्यांचा दुजा कर्मयोग योग्यांचा असे. कर्मबंधनातूनी नसे मुक्त कर्म मात्र जो टाळी. न मिळवी सिद्धी नरतो केवळ संन्यास धर्म जो पाळी. अवश धनंजय मानव तो प्रकृतीज गुणानि कर्मास. न असे कोणी येथे न करी क्षणभरही जो कर्मास. संयमी कर्मेंद्रिये चिंती परिचित्ती इंद्रिय विषय. विमूढात्मा असा तो बोलवितो दांभिक जाणी आर्य. कर्म कर्मेंद्रियांचे करी इंद्रिये मनाने दमूनी. निस्संग कर्मयोगी तो पार्थ श्रेष्ठतर विशेष मानी. कर कर्म नियत अर्जुन अकर्माहुनी श्रेष्ठ असे कर्म. घडी कसा शरीर धर्म केल्या वीण पार्था नित्य कर्म. कर कर्म यज्ञासाठी होशी अन्यथा कर्मबद्ध जगती. हो निरासक्त कर्मी करी यज्ञार्थ जरी मिळेल तुझ मुक्ती. निर्मुनी जन यज्ञासह बोलिला आरंभीच प्रजापती. सुख पावावे याने कामधेनु तुम्हास हा जगती. तुष्ट देवता यज्ञात करी संतुष्ट मानवास यज्ञाने. भावे समृद्ध सुखी सर्वत्र परस्पर सहयोगाने. पुरवी यज्ञ तुष्ट देव इष्टकामना भोग तुमचे थोर. न अर्पिता भोग सुरास भोगे आपण म्हणवी तो चोर. मुक्त पापातूनि ते भोगती संत जे यज्ञ अवशिष्ट. भक्षती आत्मकारणी पार्था ते खरे पापी अशिष्ट. अन्न वाढवी शरीर पर्जन्य तोच अन्न ऐक सुज्ञ. निर्मी यज्ञ पर्जन्य तो केल्याने कर्म प्रकटितो यज्ञ.
ब्रह्मापासूनि कर्म ब्रह्मते ईश्वरातूनि साक्षात ब्रह्म सर्वगत म्हणुनी हे धनंजय नित्यस्थित यज्ञात यज्ञचक्र हेन पाळी जो जीवनी तो पापी निरर्थ इंद्रियासक्त जगतो जो पार्था जीवन त्याचे व्यर्थ आत्मतृप्त मानव जो तसे आत्मरत पार्थ नित्य कोणी संतुष्ट आत्म्यात जो नुरे त्यास कार्य काही जीवनी न हानी न लाभ त्यास करीवा न करी कर्तव्य तो जगी न च लाभ त्यास काही ठेवूनी जीवाशी पार्थ सलगी हो अनासक्त अर्जुन करावे कर्तव्य म्हणून कर्म पावी परमगती तो करुणी जगी नित्य निसंग कर्म नियत नित्य कर्माने झाले सिद्ध अर्जुन जनकादिक करता कर्म नियत तू ठेव ध्यानी जनसामान्यादिक अनुसरती जनसामान्य निश्चित आचरी जसे ही श्रेष्ठ अनुवर्तती लोक जगी घाली प्रमाण जे पार्था ज्येष्ठ न कर्मशेष त्रिलोकी पार्था नसे अप्राप्त मज काही करितो कर्म नियत परी नुरले मिळायचे जरी जराही झाडूनी आळस पार्थ न चाललो मी जरी कर्म मार्गी जाण निश्चित कौंतेय येईल मनुष्य माझ्याच मार्गी नष्टतील लोक सर्व केला त्याग जरी मी कर्माचा असेन प्रजा विनाशक होईन करता मी संकराचा करी कर्म जन अज्ञानी होऊनी भारता फलासक्त लोकसंग्रहासी तसे कर्म करितो ज्ञानी अनासक्त न करावा बुद्धिभेद त्यांचा जे अज्ञानी कर्मसक्त समाचरुनी ज्ञात्याने करावे त्यास नित्य कर्मयुक्त प्रकृती त्रिगुणी अशी घडवी कर्मे सत्व रजतमाने मीच हा करता म्हणे मूढात्मा लिप्त अहंकाराने कर्म न गुण हे माझे वेगळाच मी अर्जुना याहुनी होई गुण गुणातरत तत्वज्ञ अनासक्त रे तो मानी मग्न मूढ गुणकर्मी मोहूनी गुणात त्या प्रकृतीचा न करावे सुज्ञाने विचलित पार्था कर्मास अज्ञाच्या समर्पुन मज कर्मे होवूनी आत्मज्ञानी धनंजया कररण आज सुखाने
त्यागूनि फलाशा आळसमाया अनुसरती मम मतास निर्मत्सर श्रद्धेने नरनित्य कर्मबंधनातूनि मुक्त नर सर्वहिते असे सत्य निर्मत्सर श्रद्धेने अनुसरती मम मतास नरनित्य मानवते सर्वमुक्त कर्मबंधनातूनि असे सत्य परिजगूनि द्वेषाने ना अनुवर्ततो मम मतास जाण कौन्तेया त्यास मूढ ज्ञानशून्य नित्य अचेतस भूतेति स्वभाववश चाली ज्ञानी हि स्वस्वभावाने सांग सत्य धनंजया काय मिळेल बळेच निग्रहाने इंद्रिय विषयांचे ते बांधले नियमातची प्रेमरोष अरी मार्गातले ते न भावे मनुष्याने त्यास वश श्रेष्ठ निज धर्म पार्था असे विगुण जरी परधर्माहुनी बरा मृत्यू स्वधर्मी परधर्म असे भयंकर त्याहुनी अर्जुन म्हणाला असे प्रश्न पार्थाचा हे वृष्णिवंशजा मधुसूदना नसे पापात इच्छा मिळे तरी बळेच कशी प्रेरणा भगवान श्रीकृष्ण म्हणाले क्रोध कामास पार्था जनितो रजोगुणतो मानवाचा सर्वभक्षिणी पातकी शत्रु धनंजया तो जगताचा आरसा तो धूलिने धूम्र आवृत्त तो अग्नि सजसा जरायु वेष्टिते गर्भ काम अर्जुना जीवासतो तसा कामरूप महाअग्नि जळे अर्जुना अतृप्त सदाजो काम हा नित्य वैरी झाकितो जाणत्याचे ज्ञान तो मनबुद्धी इंद्रियेती म्हणवी पार्थ आसरा कामासी मोहवितो मानवासी काम झाकूनि आत्मज्ञानासी म्हणूनी जिंक इंद्रिये करुनि दमन आरंभीच काम तो वध काम महापापी नाशी ज्ञान विज्ञान सर्वही जो जडाहुनी इंद्रियेती इंद्रियाहुनी पार्थ मनते श्रेष्ठ मनाहुनी श्रेष्ठ बुद्धी जाण आत्म्यास बुद्धीहुनी ज्येष्ठ जाण आत्मा तो श्रेष्ठ नियमूनि मनास बुद्धीने तूच हो जयवंत अर्जुना मार शत्रु काम दुष्कर हाच कर्मयोग सिद्धांत विस्तृतपणे सांगणाऱ्या 3ऱ्या अध्यायात आपण बघितले की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जगात ज्ञानयोग आणि कर्मयोग
अशा 2 निष्ठा असल्याचे सांगतात. ज्ञानयोग म्हणजे निवृत्तीचा मार्ग आणि कर्मयोग म्हणजे प्रवृत्तीचा मार्ग. निष्ठा म्हणजे अंतिम अवस्था. कर्ममार्ग श्रेष्ठ की संन्यास मार्ग, या वैश्विक आणि कालातीत प्रश्नावर आजही मतमतांतरे असल्याचे दिसून येते. समाजात भोगप्रवृत्तीचा अतिरेक झाला की समाज निवृत्ती म्हणजे संन्यासप्रधान व्यवस्थेकडे वळतो, तर निष्क्रियतेचा अतिरेक झाला म्हणजे कर्मप्रधानतेकडे वळतो. हे चक्र अविरत सुरू असते. गीतेमध्ये प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समन्वय कसा साधावा हे सांगितले आहे. खरं तर भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवन म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचा मेळ. केवळ कर्म संपूर्णतः सोडून सिद्धी मिळत नाही. कर्मेंद्रियांनी कर्मे न करणे आणि मनात मात्र सदैव विषयांचा विचार असणे म्हणजे संन्यास नाही, तर ती आहे केवळ दांभिकता. एकही कर्म न करता माणूस जगूच शकत नाही. स्वभाववश नित्य नियत कर्मे होतच राहणार. त्याशिवाय का शरीरधर्म घडतो? गीता कर्मकांडांचा ग्रंथ नाही, तर कर्मयोगाचा ग्रंथ आहे. जुन्या कर्मकांडांना समजून त्यात न अडकता काळानुसार अर्थपूर्ण बदल करणे आवश्यक आहे. परंतु असे बदल एकदम करून चालणार नाही. सर्वसामान्यांना अगदी पहिल्या कक्षेपासून टप्प्याटप्प्याने वर घेऊन जावे लागेल. जे कर्मासक्त आहेत त्यांना कर्मयुक्त करावे लागेल, हे लक्षात ठेवायला हवे. म्हणून येथे यज्ञ या कर्माचा व्यापक अर्थ आपण समजावून घेऊया. यज्ञ म्हणजे हवन करणे, निष्काम, परोपकारार्थ, आत्मिक विकासासाठी केलेल्या कर्माचा अहंकार व कर्मफलाचे उपभोग यांचे हवन करणे म्हणजे यज्ञ. भुकेलेल्याला अन्न, तृषार्ताला जल, ज्ञानपिपासूला ज्ञान देणे, तेही निष्कामतेने म्हणजेही यज्ञच. यज्ञवृत्तीमध्ये स्वतः, समाज आणि सृष्टी ही 3 अंगे अभिप्रेत आहेत. ज्ञानी माणसाने सुद्धा कर्म का करीतच राहावे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की स्वतःसाठी काही मिळवण्याचे, करण्याचे शेष नसले तरीही जनसामान्यांच्या उन्नतीसाठी निस्वार्थ कर्म करणे भाग आहे. समाजाला कर्मप्रवृत्त करण्यासाठी ज्ञानी माणसाने निरासक्त होऊन स्वकर्म करणे भाग आहे. गीतेमध्ये कर्मफल सोडायला सांगितले नाही, तर कर्मफलाची आसक्ती सोडायला सांगितली आहे. कारण कर्म केले तर फळ मिळणारच. कर्माचा उद्देश सोडला तर मात्र भरकटण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे ध्येय समोर ठेवून, परंतु विशिष्ट फळ मिळालेच पाहिजे असा अट्टहास न ठेवता प्राप्त फळाचा नम्रतेने स्वीकार करावा, हे कर्मयोगाचे एक सूत्र आहे. कामक्रोधासारख्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ अशा आत्मतत्वास जाणून मनाचे संयमन करणे आवश्यक आहे. हे आपण 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी पाहिले. कर्मयोगाचे अनादित्व, पुनर्जन्म, कर्म, अकर्म, विकर्माचे विवेचन पुढील 4थ्या अध्यायात आले आहे.